ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. आपण सुरू करूया 13वा अध्याय. आणि आज कोण गोश्वार वाचतोय? हो, मी वाचणार आहे आज. नीता. ओके, नीता. हो, बरोबर. आपण बोललो मागच्या वेळी. करेक्ट. ऐकू येत आहे ना माझं बोलणं? हो, ऐकू येत आहे. हो 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 हो. माझं बोलणं ऐकू येत आहे? हो, ऐकू येत आहे. ओके. गोश्वारा अध्याय 13 श्लोक 7 ओव्या 353 ते 459. ह्या श्लोकाचे ध्येय हे आहे की एखाद्या व्यक्तीला आत्मज्ञान झाले आहे हे कसे ओळखावे, आत्मज्ञानी व्यक्तीची लक्षणं काय आहेत ते आपल्याला समजावून सांगितले आहे. 353 ते 366 ओव्यामध्ये आर्जव किंवा समभाव वृत्ती दर्शवणे ह्याच्याबद्दल सांगितले आहे. आणि ह्या समभावात ढोंगीपणा अजिबात नसतो. ही व्यक्ती सर्वांवर एकसारखं प्रेम करते. जसा सूर्याचा प्रकाश सगळीकडे सारखा पडतो, जसे वाऱ्याचे वाहणे सरळ असते, तसेच या व्यक्तीचे वागणे असते. तिला आपले व परके असे कोणी नसते. कोणाशी पटत नाही असे होत नाही. पाणी जसे वाट मिळेल तसे वाहते, तशीच ही व्यक्ती कोणाचे मन न दुखवता आपले जीवन शांतपणे जगत असते. आई पुढे तिचे मूल जसे संकोच न करता आणि मनात कुठलीही शंका न बाळगता अगदी मोकळेपणे बोलते. उमललेले कमळ जसा आपला सुगंध मर्यादित जागेत दाबून ठेवत नाही, तशीच ही व्यक्ती मन मोकळेपणाने सर्वांशी बोलते. अंतःकरणाच्या निर्मळपणामुळे मनातले विचार अगदी सरळ असतात व दुसऱ्यांपुढे व्यक्त करायला ती मागे पुढे पाहत नाही. ज्ञानी व्यक्तीला कोणताही संकल्प करण्याची जरुरी भासत नाही. ती आत्मानुभवात तृप्त असते. 10ही इंद्रिये निष्कपट आणि शुद्ध असतात व पंचप्राण सदा सर्वदा मोकळे असतात. मागच्या मंगळवारी उरलेले सगळे वाचन गुरुभक्तीवर होते. ज्ञानेश्वर माऊली प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला गुरुप्रेम व भक्तीच्या ओव्या आपल्याला न चुकता ऐकवतात. निलिमाताईंनी अमृतानुभवातील त्यांच्या आवडत्या ओवीबद्दल माहिती सांगितली.
गुरु आणि शिष्य या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ होतो, गुरु. कारण शिष्य गुरुच्या व्यक्तिमत्वात इतका सिंक्रोनाइज झालेला असतो की जसे दोन डोळ्यांची दृष्टी एकच असते किंवा दोन ओठातून एकच शब्द बाहेर पडतो. असे नाते असते आत्मज्ञानी शिष्य व त्याच्या गुरुचे. शिवाय आणखीन एक गोष्ट निलिमाताईंनी सांगितली, ती होती आदि शंकराचार्य व त्यांच्या शिष्याची. त्यांचा तोटक शिष्य त्यांची खूप सेवा करायचा. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांची सेवा करायचा. तर वर्गातील बाकीचे शिष्य म्हणाले की तोटक वर्गात येतच नाही, काही अभ्यासही करत नाही, तर ह्याला काढून टाका. ह्यावर आचार्यांनी सगळ्यांना थोडा धीर धरायला सांगितला. त्या दिवशी तोटक नदीवर गुरूंचे कपडे धुवायला गेला होता आणि त्याला कसला तरी साक्षात्कार झाला आणि तो धावत वर्गात आला आणि त्याने तोटाष्टक खडाखडा म्हणून दाखवलं. त्या अष्टकात गुरुजींनी शिकवलेलं सगळं समाविष्ट केलेलं होतं. ह्या गुरुभक्तीच्या ओव्या 3 भागात मांडल्या आहेत असे मला वाटते. पहिला भाग म्हणजे गुरु जेव्हा शिष्याला स्वीकार करतो तेव्हा शिष्य परिपूर्णपणे स्वतःला गुरुच्या स्वाधीन करतो. जशी गंगा आपले सर्व पाणी समुद्राला अर्पण करते, जशी पतिव्रता आपल्या गुण व दोषासहित आपले सर्वस्व संसाराला अर्पण करते, तसे शिष्य आपले मन, अंतर्गत व बाह्य इंद्रिये गुरुभक्तीला अर्पण करतो. इथे गुरुकुलाची आशा गुरुनी आज्ञा केली की त्यांच्या गावाला जाण्याची उत्सुकता, जसे काही वासराला गायीपासून दूर बांधून ठेवले आहे. हे वाचून आपल्या मुलांना जेव्हा त्यांच्या आवडत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली की किती आनंद होतो त्याची आठवण झाली. गुरुने स्वीकारले की शिष्याची अशी परिस्थिती होते जशी सुकलेल्या अंकुरावर अमृताची धार, डबक्यातला मासा जसा समुद्रात यावा अथवा भिकाऱ्याला इंद्रपद मिळावे. नंतर गुरूंच्या सानिध्यात राहण्याचा आनंद शिष्य कसा दर्शवतो त्याचे वर्णन माऊलींनी खूप सुंदर केले आहे. असा ज्ञानी पुरुष गुरुची पूजा करतो. ज्ञानाच्या आवारात असलेल्या आनंदरूपी देवळात गुरुरूपी लिंगाला ध्यान रूपी अमृताचा अभिषेक करतो. जीवरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो व एक ऐक्यभाव प्रसाद म्हणून अर्पण करतो. गुरुवर इतके प्रेम करतो की त्याच्या जीवनात दुसरे काहीच महत्वाचे राहत नाही. श्री गुरूंच्या पायांची सेवा करणारी लक्ष्मी आपणच व आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो. कधी गुरुला आई मानतो तर कधी गुरुच्या प्रेमरूपी जळात मासोळी होतो. अंतःकरणात इतके प्रेम तर बाहेरील शारीरिक सेवा तितकेच मन लावून करतो. सेवेने गुरु प्रसन्न करून त्यांच्या एकुलता एक शिष्य बनण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा सर्वस्व बनण्याचा अट्टहास करतो. तो गुरूंचे घर, तोच घराचा चाकर, घराचा उंबरठाही तोच व राखणदारही तोच, पायातल्या खडावाही तोच व डोक्यावरचे छत्रही तोच, गुरुचे वस्त्र, जेवण, विडा सगळे तोच, तोच त्यांची शय्या व तोच पायचेपी. गुरूंच्या श्रवणरूपी अंगणात असंख्य शब्द तोच व त्यांची कृपादृष्टी ज्या गोष्टी पाहतील त्या सर्व वस्तूही तोच. अशा प्रकारची सर्व बाह्य सेवा जीव असेपर्यंत तोच करणार. देह पडल्यावरही सेवा करायची आवड कमी होणार नाही. या सगळ्या ओव्यांचा सारांश गुरुस्तोत्रात आहे, जो आपण नेहमी क्लास सुरू होण्याआधी म्हणतो. एवढंच. अच्छा, तू 3 म्हटले ना भाग. सर 2 सांगितले, एक शरण जातो गुरुला, हो. दुसरं सांगितलं गुरु बरोबर राहतो, आणि तिसरं काय म्हटलीस? हो. तू आधी आणि म्हटले म्हणजे दुसरा म्हणजे आनंद किती त्याला. पहिला स्वीकार, मग दुसरं प्रेम आणि अच्छा, बस. तिसरी सेवा ना मला वाटतं. तिसरे सेवा.
बरोबर. छान सांगितलंस. छान सांगितलं. स्वीकार, आनंद आणि प्रेम. हा. सेवा, शेवटी सेवा म्हटलीस ना. बरोबर. पहिल्यांदा तो गुरुला शरण जातो आणि गुरुचं प्रेम आणि सेवा. छान छान. करूया आता पुढचं. आम्ही पुस्तक मी करू. आजच्या ह्याच्यावर पुढच्या वेळेला लिहायचंय ना. मी क्रांती बोलते. हो हो बरोबर. आजचं ऐकून पुढच्या वेळेला. आपण एक आठवडा देतो लोकांना विचार करायला. तेव्हा लिहायला. असं नाही, मला कन्फ्युज झालं कारण मागचं पण कुठलं आवडीचं तुम्ही सांगा वगैरे सांगितलं होतं, ते पण माझं राहिलं होतं. त्यामुळे हो. ते मी इंडियाला गेले होते ना. हा हा म्हणून. राईट. मग आजच्या आज बघू ह्याच्यावर आपण याच्या नंतर किंवा मग पुढच्या वेळी तुझ्यापासून सुरू करू. नाही नाही, 11 आताच्या ह्याच्यावरचं मी लिहिते 18ला आणि मग नाही नंतर ते लिहा, पण ते तुला सांगायचंय ना कोण काय तुला आवडलं वगैरे. तर हा ते ते नंतर आपण करू कधीतरी शकतो करते. असं हा, म्हणते. हा. बाय. पुढच्या वेळी आपण पहिल्यांदा तुझं करूया. इथे आपण 460. 460 पासून वाचायचं हो. आहे ना मला. 460. आले आहेत ना. हो मला दिसतंय सगळेजण आलेले. मृणाल, मृणालही दिसली मला. मृणाल आहे, महेश आहे आणि मनीषा ताई. ओके. कोण वाचते आधी? मी 460. कारण 491 पासून मी वाचणार होते. मृणाल तुम्ही म्यूट वर आहात. अच्छा. हम्म. मृणाल वाच. Okay, okay. I didn't realize मी बोलत राहील. हम्म. ओके Uh, ओके. You या can या hear me now, right? या 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 या. या. Okay. 460 पासून वाच. 460 पासून हो. म्हणजे आधी अर्थ वाचायचा मग पोळ वाचायचा. हम्म. म्हणे सुचित्व गा ऐसे जयापाशी दिसे नाही आधी अंग मध आपल्याला एक अर्थ मिनिट, एक वाचायचा ना मिनिट. त्याचा. आधी अर्थ वाचायचा. हा. रोहिणीताई, आधी अर्थावरती हे करता का? हम्म. 460. हो आधीच वाचायचं. ते इतकं मोठं आहे ना खाली सांगा जरा अर्थ म्हणजे कुठे कुठली चारशे वरती साठ दिसते. पासून. 460वी ओवी. हा मग ती दाखवली होती मी. नाही ओव्यांचा ओवी अर्थ. ओवी नाही, ओवीचा अर्थ. त्यामुळे बरंच मागे जावं लागेल, बरंच कारण जावं आय लागतं. हा थिंक हा हा जो आहे बरं ना 7वा श्लोक तो खूप बरोबर. मोठा आहे. आणि म्हणजे त्याच्या इथे हा. आता आपण 460 शोधूया. बघा, इथेच आलं आहे. थोडं आहे आलं वरती. आलं आलं. हे का हा श्रीकृष्ण करेक्ट. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे कापूर हा आत व बाहेर दोन्ही बाजूने स्वच्छ असतो, त्याप्रमाणे ज्याचे शरीर व अंतःकरण ही शुद्ध असतात, अर्जुना, तशा प्रकारचे सुचित्व ज्याच्या ठिकाणी असते, जसे त्याच्या रत्नाचे ठिकाणी. स्वरूप आत बाहेर चोख असते, हम्म. अथवा सूर्य जसा आत बाहेर एकसारखा म्हणजेच प्रकाशमय असतो, तसा बाहेरचा भाग कर्माने धुवून काढला व आतलाही ध्यानाने स्वच्छ केला, अशा रीतीने जो या दोन्ही प्रकाराने शुद्धत्वाला प्राप्त झाला आहे. वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती आणि पाणी यांच्या योगाने बाह्य जे शरीर ते निर्मळ होते. बुद्धीच्या बळाने वाटेल तसे आरसा धुळीने मातीने हवा तसा स्वच्छ करता येतो व परीटाच्या भट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसे करते. फार काय सांगावे, ऐक. याप्रमाणे त्यांचे शरीर शुद्ध असते व मनात ज्ञानरूपी दिवा असतो, म्हणून अंतर शुद्ध असते असे समज. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आत मन शुद्ध नसताना बाहेर केवळ शरीराने कर्म करणे ही विटंबना होय. प्रेतास जसे अलंकार घालून सजवले किंवा गाढवाला जसे तीर्थात स्नान घातले, अथवा कडू असलेला दुध्या पोपळा जसा गुळाने चोपटला, ओसाड घराला जसे तोरण बांधले किंवा उपाशी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले, अथवा विधवा स्त्रीने कुंकू व शेंदूर लावला,
आतून पोकळ व बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जे असतात, त्यांच्यावरील नुसत्या दिखाऊ चकाकीला आग लागो. शेणाची फळांची चित्रे काढून त्यांना बाहेरून रंग देऊन जरी ती हुबेहूब फळांसारखी दिसणारी केली, तरी त्यांना घेऊन काय करावयाचे आहे? कारण त्यांच्या आत शेण आहे. आत शुद्ध नसून केवळ बाह्यातकारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे. हम्म. वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तर तो खपत नाही. जशी दारूने भरलेली घागर गंगोदकात बुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र होत नाही. म्हणून मनामध्ये ज्ञान असावे, मग बाह्यशुद्धी सहजच प्राप्त होईल. पण ध्यान व कर्म ह्या दोहोनी उत्पन्न होणारी अशी पवित्रता मात्र कुठे मिळेल? याकरता अर्जुना, बाहेरील भाग कर्माने चांगला शुद्ध केलेला आहे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकलेला आहे. त्या स्थितीत आतील व बाहेरील शुचित्व हा भेद गेला आणि दोन्ही शुचित्वे एक झाली तर काय सांगावे? केवळ एक शुचित्व मात्र राहिले. म्हणून स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हालताना जसे बाहेरून दिसतात, तशा अंतःकरणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर इंद्रियाद्वारा प्रकट झालेल्या दिसतात. ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो, हम्म. ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्माची बीजे हम्म. अंकुर घेतात, ज्या योगाने निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ती होते, अशा ज्या गोष्टी त्या ऐकिल्या, पाहिल्या किंवा भेटल्या, तरी त्या योगाने ज्याप्रमाणे मेघांच्या रंगाचे डाग आकाशावर पडत नाहीत, त्याप्रमाणे मनामध्ये काही विकार उत्पन्न होत नाहीत. किती सुंदर एरवी लिहिलं ना ते. हो ना. काय झालं? मेघाचे डाग आकाशावर पडत नाही. फार सुंदर. हा, जाऊया पुढे. आधी त्यांनी आता आपण शुचिताच म्हणतोय, तर शुचित्व, तर ते दोन्ही सांगतात की बाहेरचं शुचित्व आणि आतलं शुचित्व. जाऊया पुढे. एरवी इंद्रियांच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला, तरी तो विटाळाच्या विकाराने लिप्त होत नाही. वाटेवरून पवित्र स्त्री अथवा अपवित्र स्त्री ह्या दोघी गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही आणि दुसरीच्या संगतीने ती अपवित्र होत नाही, तर ती वाट दोघींपासून अलिप्त असते. त्याप्रमाणे अलिप्तपणाने व्यवहारात वागण्याचे त्यास ठाऊक असते. एकच तरुण स्त्री पतीला व पुत्राला आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते, त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो. कारण हे खूप त्याप्रमाणे छान आहे. हे खूप विचार करण्यासारखं आहे की त्यांनी जी उदाहरणं दिली आहेत ना, की एकाच वाटेने एक वाईट बाई आणि एक चांगली बाई गेली तरी त्या वाटेला काही फरक पडत नाही, वाट तशीच राहते. तसं आपलं मन इतकं शुद्ध असायला पाहिजे की काही आपल्या जवळून गेलं तरी त्याचा आपल्यावर परिणाम होऊ नये. इतकं फार सुंदर लिहितात ते. आणि दुसरं आता हे सांगितलं त्यांनी की आपल्या प्रत्येकाकडे भाव वेगळे असतात ना. पतीला आलिंगन दिलं काय आणि पुत्राला दिलं काय, तर पुत्राला देताना आपल्या मनात किती स्पर्श, म्हणजे वेगळ्या प्रकारची भावना असते. तर म्हणून ते सांगतात की तशी हा, वाच पुढे. त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते. संकल्प व विकल्प या दोघांची त्या अंतःकरणास ओळख असते. विशेषतः कृत्य आणि अकृत्य काय आहे हे ते अंतःकरण पक्के जाणते. जसा हिरा पाण्याने भिजत नाही, आधणात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्या वृत्ती लिप्त होत नाहीत. अर्जुना, यास पुरे शुचित्व म्हणतात.
ही वर सांगितलेली शुचित्वाची लक्षणे तू जेथे पाहशील तेथे ज्ञान आहे असे समज. आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य आहे. त्या पुरुषाचा त्या ते इथे थांब आणि आपण याच्या ओव्या वाचू, चालेल ना? म्हणजे हो हो शुचिताच्या नाही ओव्यावरती ऍक्च्युली पुन्हा हा नीलिमाताई एक मिनिट, आता 84 आहे ना, त्यांना 90 पर्यंतच आहे, तर अजून एक तर मग 6 चालेल ओव्या वाच, आय मीन अर्थ वाचू दे, मग ओव्या वाचू. चालेल चालेल बरं, जा पुढे. त्या पुरुषाचा देह तर वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो, परंतु मनातील विचारांची स्थिरता बिघडत नाही. गाय जरी रानात गेली तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही. सती जाणाऱ्या स्त्रीचे भोग म्हणजे वस्त्रालंकारादी उपचार ते प्रेमाचे भोग नसतात, कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते, ते भोगाकडे येत नाही. अथवा लोभी पुरुष दूर जातो परंतु त्याचा जीव ठेव्यापाशी राहतो, त्याप्रमाणे त्या स्थिरचित्त पुरुषाचा देह जरी फिरत असला तरी त्याच्या चित्ताला चंचलता नसते. इकडून तिकडे निघणाऱ्या फिरणाऱ्या मेघांबरोबर जसे आकाश धावत नाही, अथवा गती असलेल्या ग्रहांच्या चक्राबरोबर जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही, अर्जुना, वाटसरूंच्या येण्या जाण्याबरोबर जसा रस्ता चालत नाही, अथवा ज्याप्रमाणे वृक्षास जाणे येणे नाही, त्याप्रमाणे चलनवलन करणाऱ्या या पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिरचित्त पुरुष असूनही प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या क्षुधादी 6 उर्मींपैकी एकीनेही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही. वावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हलत नाही, त्याप्रमाणे उपद्रवांच्या लोंढ्यांनी तो वाहवला जात नाही. आय थिंक आता आपण ओव्या वाचायला हरकत नाही. पुन्हा आणि स्टार्ट पासून रोहिणीला खूप काम आहे. आय नो 460 पर्यंत जावं लागेल आपल्याला. हो. नाही, हे 200 आहोत आपण. हा 260 झालं. हे मी पुढे गेलो मला वाटतं. नाही, जास्ती पुढे जायला ना. हा आलं. हा आलं आलं. म्हणे शुचित्व गा ऐसे जयापाशी दिसे, अंग मन जैसे कापुरांचे, का रत्नांचे दळवाडे तैसे सबाह्य सोखडे, आत बाहेरी एके पाडे सूर्य जैसा, बाहेरी कर्मे छाळला भितरी ज्ञाने उजळला, इही दोही परी आला पाखळा एका, मुत्तिका आणि जळे बाह्य येणे मेळे, निर्मूळ होय बोले वेदाचेनी, भलतेथ बुद्धी बळी रजे आरिसा उजळी, सौदणी फेरी थिगळी वस्त्रांचिया, किंबहुना ये परी बाह्य चोख अवधारी, आणि ज्ञानदीपू अंतरी म्हणोनी शुद्ध, एरवी तरी पांडुसुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वत्ता विटंबुगा, मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाणीला, कटुतुदिया माखीला गुळे जैसा, बोस गृही तोरण बांधिले, का उपवासी अन्ने लिपिले, कुंकू सेंदूर केले कांतहीने, कळस ढिमाचे पोकळ जळो वरिले झळाळ, काय करू चित्री व फळ आतु शेण, तैसे कर्म वारी चिलेकडा न सरे थोर मोले कुडा,
नवे मदिरेचा घडा पवित्र गंगे. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे. वरी ज्ञान कर्मे संभवे, ऐसे के जोडे. या लागी बाह्य विभागू, कर्मे धुतला चांगू. आणि ज्ञाने फेडीला वंगू अंतरीचा. तेथ अंतर्बाह्य गेले, निर्मळत्व एक जाहले. किंबहुना उरले सुचित्वची. म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत. ते स्फटिक गृहींचे डोलत, दीप जैसे. विकल्प जेणे जेणे उपजे, नाथिली विकृती निपजे. अप्रवृत्तींची बीजे अंकुर घेती. ते आईके देखे अथवा भेटे, परिमनी काहींची नुमटे. मेघरंगे न काटे व्योम जैसे. एवी इंद्रियाचेनी मेळे, विषयावरी तरी लोळे. परी विकारोचेनी विटाळे, लिंपी जेना. भेटले या वाटेवरी, चोखी आणि महारी. तेथ नातळे तिया परी, राहोटू जाणे. का पती पुत्रांते आलंगी, एकची ते तरुणांगी. तेथ पुत्र भावाचा अंगी, न लगेची कामू. तेथे हृदय चोख, संकल्प विकल्पी सनोख लख. कृत्य विषेख, पुढे जाणे. पाणीये हिरा न भिजे, आधणी हरळू न शिजे. तैसी विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती. तया नाव सुचित्वपण, पार्थागा संपूर्ण. हे देखसी तेथ जाण ज्ञान आहे. आणि स्थिरता साचे, घर रिगाली जयाचे. तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. देह तरी वरिलीकडे, आपुलिया परिहिंडे. परी बैसका न मोडे मानसींची. वत्सावरुनी धेनूंचे, स्नेह राना न वचे. नवती भोग सतियेचे, प्रेम भोग. का लोभिया दूर जाये, परी जीव ठेवाची ठाये. तैसा देहो चाळीता नव्हे, चळू चित्ता. जातया अभ्रासवे, जैसे आकाश न धावे. भ्रमणचक्री न भवे, ध्रुव जैसा. पांथिकाची या येरझारा, सवे पंथू न वचे धनुर्धारा. का नावी जेवी तरुवरा, येणे जाणे. तैसा चळण वळणात्मकी, असोनी ये पांचभौतिकी. भूतोर्मी एकी सळी जेना. वाहू टोळी चेनी बळे, पृथ्वी जैसी न ढळे. तैसा उपद्रव उमाळे, न लोटे जो. ओके. दैन्य दुखी न तपे. पुढे गेले का? हा 91 पर्यंत वाचायचं होतं. 90 पर्यंत वाचायचं होतं पण 90 पर्यंत. ओके. रोहिणी ताई, आता तुम्हाला पुन्हा मागे जावं लागणार. चारशे 90 ना? ओके. ओके, दिसतंय. माधुरी जात नाही. ओके, वाचू? हो, चालेल. दारिद्र्यापासून होणाऱ्या त्रासामुळे दुःखी होत नाही आणि भय व शोक यांनी कापत नाही. शरीराला मृत्यू आला असता भयाने त्याची गाळण उडत नाही. कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा यांच्या भराने व म्हातारपण आणि रोग यांच्या गडबडीने त्याचे चित्त जे नीट आत्मसन्मुख झालेले असते ते पुन्हा बहिर्मुख होत नाही. निंदा व अपमान यांचे तडाखे बसले अथवा काम व लोभ हे जरी त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याच्या मनाचा एक बाल वाकडा होत नाही. आकाश नाहीसे हो, शिवाय पृथ्वी विरघळून जावो,
परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्यास सोडून परत फिरण्याचे माहीत नसते. हत्तीला फुलांनी मारले असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही, त्याप्रमाणे त्याच्यावर शेलक्या अपशब्दांचा मारा केला असता जो निस्तेज होत नाही. क्षीरसमुद्राच्या लाटांनी जसा मंदार पर्वत कापत नाही, अथवा आकाश जसे वणव्याच्या जाळाने जळत नाही, त्याप्रमाणे शोकमोहादी उर्मीच्या लाटा आल्या गेल्या तरी त्याच्या चित्तस्थिरतेमध्ये गडबड उडत नाही. फार काय सांगावे, कल्पांत समय जरी आला तरी तो धैर्यवान सहनशील असतो. हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचे विशेष वर्णन केले जाते ती हीच अवस्था होय असे समज. हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहे, तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे. आणि ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा आपले धन असलेल्या घराला विसरत नाही, किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही, किंवा लोभी पुरुष जसा आपल्या खजिन्याला विसरत नाही, एकुलत्या एका मुलाला जशी आई कधी विसंबत नाही, अथवा जशी मधमाशी मधाविषयी लोभी असते, अर्जुना, याप्रमाणे जो आपल्या अंतःकरणाला जपतो व इंद्रियांच्या द्वारात अंतःकरणाला उभे राहू देत नाही, तो म्हणतो की माझे अंतःकरण जर इंद्रियांच्या द्वारात गेल्याचे त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकले तर तो कामरूपी बागुलबुवा त्या अंतःकरणाला झपाटील व मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणे कठीण. तसेच इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आशारूपी डाकीण ही अंतःकरणाला इंद्रियांच्या द्वारी पाहिल्याबरोबर त्याला झपाटील, मग जीवावरच येऊन बेतेल. म्हणून तो पुरुष भीतो. ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणाऱ्या स्त्रीला तिचा दांडगा नवरा बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांकडे जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो, चित्ताला संकोच होण्याकरिता देहसुद्धा झिजतो व इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो. या शरीरात मनरूपी महाद्वारात अंतर्मुखतेच्या पहाऱ्याच्या जागेत जो यम व दम यांना उभे जागे ठेवतो, गुद व मेद यांच्या मध्यभागी आधार चक्राच्या ठिकाणी मूळबंधाची व नाभीमध्ये मणिपूर चक्राच्या ठिकाणी ओडियाणा बंधाची व कंठामध्ये विशुद्ध चक्राच्या ठिकाणी जालंधर बंधाची, याप्रमाणे 3 बंधांची गस्त घालतो व इडा व पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो. समाधीरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो, म्हणजे समाधी लागेपर्यंत ध्यान दृढ करतो व चित्त आणि चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो. अर्जुना, अंतःकरण निग्रह जो म्हणतात तो हा, हे समज, व जेथे हा अंतःकरण निग्रह आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे. ज्याची आज्ञा अंतःकरणाला शिरसावन्य असते तो मनुष्य रूपाने साक्षात ज्ञानच आहे असे समज. आलं जरा बस 490 ना. वाहुटोळीचे निबळे पृथ्वी जैसी न ढळे, तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो. दैन्य दुःखी न तपे, भयशोकी न कंपे, देह मृत्यू न वासीपे पातलेनी. आरती आशा पडी भरे, वय व्याधी गजरे, उजू असता पाठी मोरे नव्हे चित्त.
निंदा निस्तेज दंडी कामलोभावर पडी, परी रोमा नव्हे वाकुडी मानसाची. आकाश हे ओसरो पृथ्वीवरी विरो, परी नेणे मोहरो हृदय वृत्ती. हाती हाला फुली पासवणा जेवी न घाली, तैसा नोहोटे दुर्वाक्य शेली सेलिला सांता. शिरार्णवाच्या कल्लोळी कंपू नाही मंदराचळी, का आकाश न जळे जाळी वणवियाचा. तैशा आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी, किंबहुना धीरू क्षमी कल्पांतीही. पै स्थैर्य ऐसी भाष बोलिजे जे सविशेष, ते हे दशागा देखणेया. हे स्थैर्य निधडे जेथ आंगे जीवे जोडे, ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. आणि इसाळू जैसा घरा का दंदिया हातीयेरा, न विसंबे भांडारा बद्धकू जैसा. एकलौतिया बाळका वरी पडवनी ठाके अंबिका, मधुविशी मधुमक्षिका लोभिणी जैसी. अर्जुना जो या परी अंतःकरण जतन करी, नेती उभे ठाकोद्वारी इंद्रियांचा. म्हणे काम बागुला ऐकेल हे आशा सियारी देखैल, तरी जीवा टेकैल म्हणोनी बिहे. बाहेरी धीट जैसी दाटुकापती कळासी, करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी. सचेतनी वाणेपणे देहासकट आटणे, संयमावरी करणे बुजूनी घाली. मनाचा महाद्वारी प्रत्याहाराची ठाणांतरी, जो यम दम शरीरी जागवी उभे. आधारी नाभिकंठी बंधत्रयाची घरटी, चंद्र सूर्य संपुटी सुये चित्त. समाधीचे सेजे पासी बांधोनी घाली ध्यानेसी. चित्त चैतन्य समरसी आतुरते, अगा अंतःकरण निग्रह जो, तो हा हे जाणी जो. हा आधी तेथ विजयो ज्ञानाचा पै. जयाची आज्ञा आपण शिरीवा हे अंतःकरण, मनुष्याकारे जाण ज्ञानची तो. इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एवच, जन्म मृत्यू एक मिनिट थांब इथे. सॉरी, मी म्हटलं मी म्यूटवर होते, सॉरी अबाउट दॅट. तर आता आपण स्थैर्य म्हणजे काय त्यांनी सांगितलं, आणि आपली निष्ठा आणि निश्चय त्याच्यात सांगितलं. नंतर मग त्यांनी आत्मसंयम सांगितला. आणि अंतःकरणाचा निग्रह म्हणजे काय, तर त्यांनी 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या. इंद्रियांवरती कंट्रोल करायचं आहे. नंतर सुषुप्ना, ते योगाचं त्यांचं नॉलेज आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय की सुषुप्ना नाडीत चित्ताला प्रवेश करायचा. आणि ध्यानाला आपण बसतो तेव्हापासून मग आपलं आत्मसंयम करायचा, असं म्हणून त्यांनी अंतःकरणाचा निग्रह म्हणजे काय ते आपल्याला सांगितलं. आणि इथे ऍक्च्युली हा मोठा श्लोक संपलाय. तर आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. एक्सक्यूज मी निलिमा, ते एक प्रश्न विचारू का? चालेल. त्या पंचेंद्रियांच्या 6 उर्मी कोणत्या आहेत माहिती आहे का तुम्हाला? 490 मध्ये आहे बघा. हो. मी पंचमहाभूतात्मक शरीरात इंद्रियांच्या संबंधाने स्थिरचित्त पुरुष राहत असला तरीही त्याचे मन 6 उर्मींपैकी कोणत्याही एका उर्मीने लहरीने चळत ढळत नाही. त्या उर्मी कुठल्या आहेत? हो, सांगेन मी तुला, लिहून पाठवते. ओके. हा, आपण ऍक्च्युअली आधीच्या ह्याच्यात बघितलेल्या होत्या, पण मी लिहून पाठवते. एक त्यांनी मला इथे सांगितले ना की भूक लागते, ते लिहिलं का कुठलं मला आठवलं.
कुठली ओवी म्हटलीस का तू? 490. 490. ओके, हा तिथे क्षुधा त्यांनी सांगितलेली आहे. भूक लागायचं असतं ना ते. तर प्रत्येक आपला जो आपली जे इंद्रिय आहेत ना, त्या प्रत्येकाची एक भूक असतं त्याचे. पण मला त्याचे एक्झॅक्ट नावं आता आठवत नाहीत. मी लिहून पाठवते. ओके, थँक्यू. वाचू? हो, चालेल. इंद्रियार्थेषु वैराग्यं मन अहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी वैराग्य, कर्माच्या विषयी अहंकाराचा अभाव, जन्म मृत्यू म्हातारपण रोग दुःख व दोष यांचे अनुदर्शन. आणि विषयांच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो, ओकलेल्या अन्नासंबंधी ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटीत नाही, अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता जसे कोणीही अंग पुढे करीत नाही, जसे कोणालाही विष खावत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरीमध्ये वस्ती करण्याकरता जावत नाही, रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामध्ये जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही. अर्जुना, तितक्या मनाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही व जो इंद्रियांच्या द्वाराने मनाकडे कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही, ज्याच्या मनात विषय सेवनाचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व यमदम करण्यात ज्याला आनंद वाटतो, अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपांची व व्रतांची गर्दी असते व ज्याला गावात येताना प्रलयकालाप्रमाणे संकट वाटते, योगाभ्यासाविषयी ज्याची अति उत्कट इच्छा असते व एकांतात राहण्यासंबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही, बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे, तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो. स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो की ते जसे कुत्र्याचे कुजलेले मांस आहेत. वर सांगितलेले विषयांविषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे. याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात. इथपर्यंतच आहे का माझं? हो, 22 पर्यंत. पुन्हा खाली जायचं, पण जास्त नाही जायचं आता. लहान आहे. ओव्या करूया. आणि विषयांविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जीतियाथी वमिलिया अन्ना लाळ न घोटी जेवी रसना आंगन सुये आलिंगना प्रेताचिया विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उशी अजगराची अर्जुना तेणे पाडे जयासी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियांचे नितोंडे काहीच जाओ जयाचा मनी आलस्य देही अतिकार्ष्य यमदमी सामरस्य जयासी गा तपोव्रतांचा मेळावा जयाचा ठाई पांडवा युगांत जया गावा आतू येता
बहुयोगाभ्यासी हाव, विजनाकडे धाव, नसा हे जो नाव संघाताचे. नाराचाची आंथुरणे, पूयपंकी लोळणे, तैसे लेखी भोगणे ऐहिकींचे. स्वर्गाते मानसे, ऐकोनी मानी ऐसे, कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ठीक आहे. आता मी वाचणार आहे. हो, वाचा. मनीषा वरती जाता येईल का रोहिणी ते? पाचशे 22 ला. हा बस. जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल, तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे समज. आणि सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापूर्त कर्मे करतो, परंतु केल्याचा पुंज शरीरात राहू देत नाही. वर्णाश्रमधर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करत असता त्यात काहीही कमी नसते. परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्याने सिद्धीला गेले असा अहंकार वासनेमध्ये ठेवलेला नाही. ज्याप्रमाणे हेतू वाचून वायूचा सर्वत्र संचार असतो, किंवा सूर्याचे उगवणे जसे निरभिमान असते, अथवा वेद जसे स्वभावता बोलतात, अथवा गंगा नदी जशी हेतू वाचून वाहते, त्याप्रमाणे अहंकारा वाचून ज्याचे चांगले वागणे असते. वृक्षास योग्य ऋतुकाळात तर फळे येतात, परंतु आपणास फळे आली हे वृक्ष जाणत नाही. त्या वृक्षाप्रमाणे सर्व कर्मांमध्ये त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहमी असते. याप्रमाणे जशी एक पदरी माळेची दोरी काढली असतात, तसे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जेथे मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते. ज्याप्रमाणे आकाशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात, त्याप्रमाणे देहात झालेली जी त्याची कर्मे, त्या कर्मांच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्याशिवाय ती कर्मे असतात. मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते, किंवा चित्राच्या हातात दिलेले शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते, अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते, त्याप्रमाणे त्याला आपण देहामध्ये आहो अशी आठवण नसते. त्याच्या त्या स्थितीला निरहंकारता असे नाव आहे असे समज. ही निरहंकारता जेथे संपूर्ण दिसेल तेथे ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये. आणि जन्म, मृत्यू, दुःख, रोग, जरा आणि पातके ही अंगावर आली नाही, तोच तो दुरून प्राप्त होण्याच्या आधीपासूनच पाहतो. जसे ठेव्यावर असलेल्या पिशाचाचा आधी प्रतिबंध दूर करण्याविषयी मांत्रिक जसा दक्ष असतो, अथवा योगाभ्यासास येणाऱ्या अडथळ्या संबंधाने योगी जसा दक्ष असतो, किंवा भिंत वाकडी तिकडी येऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करून ठेवतो, जसे सर्पाच्या मनातून जन्मांतरीचे वैर जात नाही, त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष तो मनात बाळगतो. डोळ्यात गेलेला खडा जसा डोळ्यात विरघळत नाही, म्हणजे सारखा खुपत राहतो, अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही, तर ते एकसारखे खुपत राहते, त्याप्रमाणे जो मागील जन्मांचे दुःख विसरत नाही, तो म्हणतो, हाय हाय, मी कसा या जन्मामुळे उवाच्या खड्ड्यात शिरलो आणि मूत्रद्वाराने बाहेर निघालो. अरे रे, मी स्तनावरील घाम चाटला. याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो व तो म्हणतो की ज्या योगाने जन्म घ्यावा लागेल, असे भोगावे लागेल, ते मी आता करणार नाही. पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळवण्याकरता जुगार खेळणारा जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो, अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यास परिश्रम करतो, वडील भावाला मारल्याच्या रागाने जसा पाठचा भाऊ
सूड घेण्याची खटपट करतो, तितक्या हट्टाने तो जन्माचे पाठीस लागतो. परंतु संभावित मनुष्यास जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्मास आल्याबद्दलची लाज केव्हाही सोडत नाही आणि पुढे येणारा मृत्यू कल्पांता इतका जरी दूर असेल तरी तो आजच सावध असतो. नदीमध्ये अथांग पाणी झाले असे म्हणताच अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असताच जसा कासोटा बळकत घालतो, अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वी जसे आपले अवसान सांभाळावे अथवा शस्त्राचा घाव घालण्यापूर्वी ढाल पुढे करावी, उद्याचा मुक्काम वाटमाऱ्याचा आहे म्हणून जसे आजच सावध व्हावे, अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधाकरता धावाधाव करावी. पुढे येणाऱ्या संकटाची जर आधी सावध होऊन तरतूद करून ठेवली नाही, तर ज्याप्रमाणे जो जळत्या घरात सापडतो तो जसा आपल्या सामर्थ्याने आयत्या वेळी विहीर खणू शकत नाही, तसे होते. खोल पाण्यात जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला तो मी बुडतो अशा ओरडण्यासह मेला. आता तो याप्रमाणे मेला असे कोण सांगेल? म्हणून ज्याचे समर्थ पुरुषाशी हाडवैर पडले आहे, तो जसा 8ही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो, अथवा लग्नाचा निश्चय होऊन खडकने झालेली कुमारी. गडंगनेर म्हणजे केळवण, मराठी म्हणजे आमच्या वराडातला शब्द आहे. गडंगनेर म्हणतात त्याला. त्याचा अर्थ काय सांगितलं? म्हणजे केळवण आपण म्हणतो ना. केळवण. ओके. लग्नाचा निश्चय होऊन गडगनेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते. किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याच्या अगोदरच तो पुढे येणाऱ्या मरण्यासंबंधी विचार करून उदास झालेला असतो. अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्य जन्माचे भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने उरतो, अशा रीतीने ज्याच्या अंतःकरणात जन्म मृत्यू हे काट्यासारखे सलत राहतात, त्याच्या ठिकाणी खरोखरच ज्ञानाची काहीच उणीव नसते. आणि त्याचप्रमाणे शरीराला मात्र मला वाटतं एक अजून वाचायचंय. ओके. आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असतानाच तो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो. आता श्लोक वाचायचे. ओव्या, सॉरी, नॉट श्लोक, ओव्या. पाचशे 22 पासून. ऐसा उभय भोगी त्रासू, देखसी जेथ बहुवसू, तेथ जाण रहिवासू, ज्ञानाचा तू आणि सचाडाचिये परी, इष्टापुरते करी, परी केले पण शरीरी, वसोनेदी वर्णाक्षम पोषके, कर्मे नित्य तिके, तया माझी काही न ठके, आचरता परी हे मिया केले, ही हे माझे निजाले, ऐसे नाही ठेविले वासने माझी, जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे, का निरभिमान उद्दैजणे, सूर्याचे जैसे, का श्रुती स्वभावता बोले, गंगा काजे वीण चाले, तैसे अवष्टंभित न भले, वर्तणे जयाचे, ऋतुकाळी तरी फळती, परी फळलो हे नेणती, तया वृक्षाची ऐसी वृत्ती, कर्मी सदा, एवं मनी कर्मी बोली, जेथे अहंकारा उखी जाहली, एका वळीची काढली, दौरी जैसी, संबंधे वीण जैसी, अभ्रे असती आकाशी,
देही कर्मे तैसी जयासी गा. मद्यपा अंगीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र. बैलावरी शास्त्र बांधले आहे तया पाडे. तेही जसा आहे हे सेची नाही. निरहंकारता पाही तया नाव. हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे. ये विषयी अनारिसे बोलो नये. आणि जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे. ये अंगान देता देखे दुर्निजो. साधकू विवसिया का उपसर्गू योगिया. पावे उणेया पुरेया बोथंबा जेवी. वैर जन्मांतरींचे सर्पा मनोनी नवचे. तेवी अतिता जन्मांचे उणे जो वाहे. डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे. तैसे काळीचे न विचरे जन्म दुःख. म्हणे पूर्ण गर्ते गेला अहामूत्र रध्रे निघाला. कटामिया चाटिला कूच स्वेदू. ऐसी ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी. म्हणे आता ते न करी जेणे ऐसे होय. हारी उमचावया जुवारी जैसा ये डाया. ही वैरा बापाचे या पुत्र जचे. मारिलिया चेगी रांगे पाठीचा जेवी सूड मागे. तेणे आक्षेपे लागे जन्मापाठी. परी जन्मती ते लाज न सांडी ज्याचे निज. संभाविता निस्तेज न जिरे जेवी. आणि मृत्यू पुढे आहे तोची कल्पांतिका पाहे. परी आजीची होये सावधू जो. माझी अथाव पंता थडियेची पांडुसुता. पोहणार आईता कासे जेवी. कान पवता रणाचा ठावो. सांभाळी जे जैसा आवो. वोडन सुई जे घावो न लगतांची. पाहेचा पेणा पाटबंधा तव आजीची होई जे सावधा. जीवन निगता औषधा धावी जे जेवी. एरवी ऐसे घडे जो जळता घरी सापडे. तो मग न पवाडे कुहा खणो. सोडिये पाथरू गेला तैसे निजो बुडाला. तो बोंबे ही सकट निमाला. कोण सांगे म्हणून समर्थेची वैर. जया पडिले हाड खाईर. तो जैसा पाठही पाहर परजुनी असे. नातरी केळवली नोवरी का संन्यासी जिया परी. तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. पैगा जो यया परी जन्मेची जन्म नवारी. मरणे मृत्यू मारी आपण उरे. तयाच घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे. जया जन्म मृत्यूचे हृदयी शल्य. आय थिंक तिथपर्यंतच होतं माझं. ओके गुड. छान छान वाचलं. जास्त गिन्नी चांगलं वाचलं. आता एवढे मोठे नाही आहेत आपले श्लोक. तर याच्यामध्ये त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या म्हणजे सांगणार आहेत आता. एक म्हणजे विषयाचं वैराग्य, अहंकार कसा टाकायचा. आणि नंतर शेवटचं त्यांनी सांगितलं होतं अहंकारच त्यांनी सांगितलं होतं की मी आहे असं काही म्हणू नये त्याच्या पुढे. आणि तर हा तसा सोपा होता श्लोक. आता थांबूया इथे. हो. म्हणूया. हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे.
तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिही लोकी. भजी जो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.